सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा आणि वचननामा आज प्रसिद्ध केलेला आहे आणि सांगलीकर, मिरजकर आणि कुपवाडकर जनतेला भाजपानं एक वेगवेगळ्या माध्यमातून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत की नेमका हा जाहीरनामा कसा आहे। बाबा, आपण पहिल्यांदा सांगा की हा जाहीरनामा कसा आहे, त्यानंतर आमदारांनी। या जाहीरनाम्यामध्ये आपण सगळ्या ज्या शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या घटक जे आहेत त्या घटकांपर्यंत काही ना काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीने सुविधा देता येईल अशा पद्धतीचं विजन हे डॉक्युमेंट आपण करतोय आणि हे एका दिवसाचं नसून हे एक दीर्घकालीन चांगल्या पद्धतीनं हे शहर वाढावं यासाठी म्हणून आपण हे डॉक्युमेंट तयार केलं। मॉडेल शाळा असतील, रस्ते असतील, या संदर्भात कशा प्रकारचं नियोजन आहे त्यामध्ये? आपल्याला माहिती आहे की ज्या काही एक महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळा चालवल्या जातात त्याची पटसंख्या दिवसेंदिवस घटते आहे, तर हे वाढवण्याच्या दृष्टीनं आणि ह्या सुविधा चांगल्या व्हाव्यात या दृष्टीनं आपण एक मॉडेल स्कूल्स आपण निर्माण करतोय आणि त्यासाठी म्हणून जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत। स्वच्छ पाण्याचा एक प्रश्न सांगलीकरांचा होता कायमस्वरूपी। स्वच्छ पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यातले दोन भाग त्याच्यामध्ये आहेत। एक तर जी काही आपली कृष्णा नदी आहे ज्याच्यातून पाणी आपण उपसा करतो आणि आपल्या शहराला वाटतो, तर ती स्वच्छ राहावी यासाठी म्हणून त्याच्यामध्ये येणारी जी काही एक बिना प्रक्रियेत केलेली जी काही एक पाणी आहे किंवा जे दुर्गंधीयुक्त पाणी आहे, अस्वच्छ पाणी आहे, तर त्याचं स्वच्छता वाढवून त्याचं CTP बसवून चांगलं पाणी त्या नदीमध्ये मिश्रित व्हावं आणि चांगलं पाणी लोकांना द्यावं, हा एक भाग झाला। आणि दुसरा एक आपण जे काही एक वारणेचा एक प्रकल्प आपण पूर्ण करण्याच्या आहोत आणि त्यातून चांगलं स्वच्छ पाणी सांगली शहराला मिळेल। मग एक भरगतचं वचननामा तुम्ही जाहीर केलेला आहे, कशा प्रकारे आपण जनतेला आवाहन करू इच्छिता? भरगत असं म्हणण्याचं हे जरुरी आहे। सांगली, मिरज, कुपवाडला शहराला हे जरुरी आहे, तीच आम्ही मांडलेलं आहे आणि हे करण्यात काही अवघड नाही आहे। आता मगाशी सांगितलं की मॉडर्न स्कूल आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि ग्रामविकासच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये मॉडर्न स्कूल अशी उभा केले की आपण बघत उभा राहतो, त्याच पद्धतीनं तेच स्कीम आपण नगरपालिकेत राबवलं आणि हे जी आपण जे जाहीरनामा केलेला आहे हा जाहीरनामा करण्यामध्ये काहीच हरकत नाही आहे। शासन आपलं आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, त्यामुळं पैसा उपलब्ध होईल आणि आता नगरपालिका झाल्यानंतर निश्चितच आम्ही जाहीरनामा पुरा करायचा प्रयत्न करू। निश्चित करू। दुसरी गोष्ट, मागल्या जाहीरनाम्याचा तुम्ही एक उल्लेख केला होता। मागला जाहीरनामा केल्यानंतर आपण त्यामध्ये पुरामध्ये आपण बऱ्याच वेळा वर्ष अडकलो, त्यामध्ये कोरोनामध्ये अडकलो, त्यामध्ये कालावधी मिळाला नाही, तोपर्यंत हे प्रशासन आलं, त्यामुळे नगरपालिकेचा हा कालावधी संपला। त्यामुळं हे मागला जाहीरनामा आम्हाला करायला तसा वेळ मिळाला नाहीये, पण ह्या जाहीरनाम्याला पुढे आम्हाला 5 वर्ष मिळणार आहेत, आम्ही तो पुरेपूर कंप्लीट करू। नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं चांगल्या पद्धतीनं हा जाहीरनामा आणि वचननामा या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे आणि हा वचननामा नक्कीच सांगली, मिरज, कुपवाडचे हे सर्व नागरिक स्वीकारतील आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमताने विजय करतील असा दावा या ठिकाणी भाजपा नेत्यांनी केला आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।